तर आज बनवूया चुलीवरती गावठी अंड्यांचा झणझणीत असा रस्सा, जो बघता क्षणी कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. तर चला पटकन ही रेसिपी चालू करूया. जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. तर चला आता ही रेसिपी आपण चालू करूया. तर बघा, मी इथे गावठी कोंबडीची अंडी घेतलेली आहेत. आता मी चुलीवरती एका पातेल्यामध्ये पाणी ओतून ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ही अंडी घालून घेणार आहे आणि 12 ते 13 मिनटं अंडी चांगली उकडून घेणार आहे. इकडे अंडी उकडत आहेत तोपर्यंत मी वाटण बनवून घेते. त्यासाठी मी इथे कांदा भाजून घेतलेला आहे आणि खोबरंसुद्धा भाजून घेतलेलं आहे. मी आता कांदा कापून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहे आणि खोबरंसुद्धा बारीक कट करून तेही मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहे. आता याच्यामध्ये 3 मिरच्या आणि 1 आल्याचा तुकडा घालून मी याचं वाटण करून घेणार आहे. तर बघा, मी वाटण करून घेतलेलं आहे. तर बघा, अंडी आता उकडलेली आहेत. मी 12 ते 13 मिनटं अंडी चांगली उकडून घेतलेली आहेत. आता या अंड्यांमध्ये थंड पाणी घालून घ्यायचं आहे आणि अंड्याची वरची कवरं सगळी काढून घ्यायची आहेत. या पद्धतीने जर तुम्ही झणझणीत असा अंड्याचा रस्सा बनवला तर घरातील सगळे अगदी आवडीने खातील. तर बघा, मी सगळी अंडी साफ करून घेतलेले आहेत आणि अंडी मध्ये कट करून घेणार आहे अशा प्रकारे. आता मी चुलीवरती परत एक पातेलं ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे तेल ओतून घेतलेलं आहे. आता तेल गरम झालेलं आहे. मी तेलामध्ये 2 सुकलेल्या मिरच्या तोडून घालणार आहे आणि 1 कांदा बारीक चिरून घालणार आहे आणि कांदा लालसर होईपर्यंत चांगला भाजून घेणार आहे. चुलीवरील भाज्यांना चवच खूप छान असते. तर बघा, आता कांदा लालसर झालेला आहे. आता मी या कांद्यामध्ये हे वाटलेलं वाटण घालून घेणार आहे. सगळं वाटण आपण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि सगळं परत एकदा मिक्स करून घेणार आहे आणि 3 ते 4 मिनटं चांगलं हे वाटण मी भाजून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता, आता वाटणाला 3 मिनटं झालेले आहेत. आता मी या वाटणामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेणार आहे. 1 चमचा लाल तिखट मसाला, अर्धा चमचा हळदी पावडर आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल मसाला घालून घेणार आहे आणि परत एकदा हे सगळं मिक्स करून 2 ते 3 मिनटं हे वाटण चांगल्या प्रकारे भाजून घेणार आहे. तर आता वाटणाला 3 मिनटं झालेले आहेत आणि वाटण चांगल्या प्रकारे भाजून झालेलं आहे. वाटणामधून तेल सुटायला लागलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता मी या वाटणामध्ये 2 ग्लास पाणी ओतून घेणार आहे. तर बघा, मी इथे आता पाणी ओतून घेतलेलं आहे आणि या रश्शाला 1 उकळी येऊन द्यायची आहे. तर बघा, आता उकळी आलेली आहे. मी सगळा रस्सा परत एकदा मिक्स करून घेणार आहे आणि या रश्श्यामध्ये हे अंडे घालून घेणार आहे आणि 5 मिनटं हा रस्सा मी असाच उकळवून घेणार आहे. तर आता 5 मिनटं झालेले आहेत आणि झणझणीत असा अंड्यांचा रस्सा बनून तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, की जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. आणि नक्की एकदा अशा प्रकारे अंडा करी बनवून ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल.